सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात लालबावटा संघटनेच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आलं। संघटनेच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। केंद्र सरकारनं जुने कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता लागू केल्यात। त्याच्या निषेधार्थ कागल तहसील कार्यालयासमोर कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली लालबावटा संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। श्रमसंहितेमुळे कामगारांच्या कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि सामूहिक वाटाघाटीचे अधिकार धोक्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नव्या कायद्यामुळे कामगारांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असून श्रमसंहिता ही कॉर्पोरेट मालकांच्या हितासाठी असल्याचा आरोप कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केला। 4 कामगार संहिता रद्द कराव्यात, जुने कामगार कायदे काटेकोरपणे लागू करावेत, योजना कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरण करावं, किमान वेतन 26,000 रुपये आणि मासिक पेन्शन 10,000 रुपये द्यावी, ESI आणि PF लागू करावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या। याशिवाय स्मार्ट डिजिटल मीटर बदलाबाबत कारवाई, ST बस फेऱ्या सुरू करणं, शासकीय जमिनीवर क्रीडांगणासाठी आरक्षण तसंच स्थानिक पातळीवरील विविध नागरी आणि शेतकरी प्रश्नांबाबतही निवेदन देण्यात आलं। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवाजीराव मगदूम यांनी दिला। यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते।